नमस्कार मित्रांनो, क्लिक स्किल्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण टाईपस्क्रिप्ट शिकायला चालू करणार आहोत. सो आपल्या टाईपस्क्रिप्ट सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ आहे. तर टाईपस्क्रिप्ट वापरण्याआधी टाईपस्क्रिप्ट काय आहे हे आपण जाणून घेऊया. सो टाईपस्क्रिप्ट हे जावास्क्रिप्टचाच एक एक्सटेन्शन आहे, पण त्याच्यामध्ये टाईप चेकिंग होतं. म्हणजे टाईप चेकिंग काय असतं हे आपण कोड करतानाच आपण बघूया काय असतं. पण एक सांगायचं झालं तर ज्या कमांड जावास्क्रिप्टमध्ये चालतात त्या टाईपस्क्रिप्टमध्ये पण चालतात, पण ज्या कमांड टाईपस्क्रिप्ट स्पेसिफिक आहेत त्या जावास्क्रिप्टमध्ये चालत नाही. ते कसं आता आपण बघूया. पण त्याच्या आधी आपण टाईपस्क्रिप्ट आपल्या सिस्टीमवरती आपल्याला इन्स्टॉल करावी लागेल. सो पहिल्यांदा तुमच्याकडे Node.js इन्स्टॉल्ड पाहिजे. Node.js इन्स्टॉल झाल्यानंतर मी व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये एक फोल्डर बनवला आहे आणि तो इथं ओपन केला आहे, टर्मिनल ओपन केला आहे. सो टर्मिनलमध्ये मी टाईप करणार npm install g टाईपस्क्रिप्ट. ठीक आहे, इथं मी टाईपस्क्रिप्ट इन्स्टॉल करणार. आता इथं टाईपस्क्रिप्ट इन्स्टॉल झाले, माझ्याकडे ऑलरेडी होतं त्यामुळे ते पटकन इथं दिसत आहे. तुमच्याकडं तुमच्या इंटरनेटचा स्पीड काय आहे, मॉड्यूलचा त्या साईज काय, त्यानुसार टाईपस्क्रिप्ट किती वेळात इन्स्टॉल होईल हे ठरेल. सो इथं माझ्याकडे आता टाईपस्क्रिप्ट इन्स्टॉल झालेली आहे. आता या प्रोजेक्टमध्ये मला टाईपस्क्रिप्ट इनिशियलाइज करावी लागेल. तर त्यासाठी कमांड आहे tsc -init. सो इथं आता तुम्ही बघितलं ही कमांड रन केल्यावरती tsc -init केल्यावरती तर tsconfig.json ही फाईल तयार झालेली आहे. ठीक आहे. सो इथं काय झालं, कॉन्फिगरेशन आपली एक फाईल तयार झाली. त्याचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये सगळे ऑप्शन बघणार नाही आहे. सो आपण आता काय करूया, आता मी काय करतो, आता इथं आपल्याकडे टाईपस्क्रिप्ट इनिशियलाइज झालेली आहे. पण मी एक बेसिक एक्झाम्पल दाखवतो की जावास्क्रिप्ट आणि टाईपस्क्रिप्टमधला काय फरक आहे. सो मी इथं एक index.js नावाची फाईल बनवतो. ठीक आहे, याला इथे एक करतो व्हेरिएबल तयार, लेट नेम किंवा लेट a इक्वल टू 10 आणि कन्सोल लॉग a. ठीक आहे, मी अशी एक फाईल या ठिकाणी बनवली. आता ही जर मला फाईल रन करायची असेल तर मी Node.js मध्ये कशी करू शकतो, टर्मिनलमध्ये node स्पेस index.js. ठीक आहे, 10 इथं प्रिंट झालं. आता या ए मध्ये जर मी abc टाकलं आणि तरी मी परत रन केलं तर या ठिकाणी ती काय झाली, रन झालेली आहे. आता काय करतो, मी एक नवीन फाईल बनवतो, त्याला app.ts असं नाव देतो. ठीक आहे, मग असतात कोड मी आता लिहितो, लेट a इक्वल टू 10 कन्सोल लॉग a. ठीक आहे, हा आता कोड रन करूया. सो नोड index.ts. ठीक आहे, सो इथं आपल्याला काय झालं, आता त्याने एक एरर आपल्याला दिलेली आहे. सो ही फाईल आपल्याला जर रन करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल ते आपण बघूया. सो त्यासाठी आपल्याला ही फाईल app.ts आधी जावास्क्रिप्टमध्ये कन्वर्ट करावी लागेल. सो त्यासाठी आपण कसं करू शकतो, tsc app.ts. ठीक आहे, tsc app.ts केल्यावरती इथं बघा app.js फाईल तयार झाली आणि जशी माझी index.js फाईल आहे तशीच ती काय झाली, तयार झाली. पण इथं आता मी फरक तुम्हाला दाखवतो. इथं लेट a इक्वल टू 10 केल्यावरती a इक्वल टू लेट्स से मी abc टाकतो. आता तो इथं मला एरर देत आहे. बघा इथं तो काय म्हणतोय, बघा मी याच्यावर जर कर्सर नेला तर टाईप स्ट्रिंग इज नॉट असाइनेबल टू टाईप नंबर. याचा अर्थ काय होतो, तर टाईपस्क्रिप्टमध्ये टाईप चेकिंग असतं. एकदा तुम्ही एखादं व्हेरिएबल एका टाईपला सेट केलं तर त्याच्यामध्ये त्या टाईपचाच डेटा तुम्हाला टाकावा लागतो. म्हणजे ए मध्ये मी एकदा नंबर टाकला तर मला ए मध्ये नंबरच स्टोअर करावा लागेल. ह्याच्यामध्ये जर मी आता लेट्स से 20 टाकलं तर तो 20 घेईल. पण जर मी ट्रू टाकलं तरी तो एरर देतोय. बघा जर मी इथं एक ॲरे बनवला तरी तो मला एरर देत आहे, कारण इथं ए मध्ये इनिशियली आपण नंबर टाकलेला आहे त्यामुळे त्याचा टाईप नंबर आहे. बघा a:नंबर असा आलाय, पण इथं काय झालेलं आहे, इथं मी ॲरे टाकलाय. आता ही फाईल जर मी tsc app.ts केलं
तर त्याने ती फाईल जावास्क्रिप्टमध्ये कन्व्हर्ट केली नाही, कारण ही फाईल टाईपस्क्रिप्टची जी फाईल असते ही आधी कंपाईल करावी लागते जावास्क्रिप्टमध्ये. ती जोपर्यंत कंपाईल होत नाही जोपर्यंत एरर निघत नाही तोपर्यंत कंपाईल होत नाही, जोपर्यंत कंपाईल होत नाही तोपर्यंत आपल्याला ती रन करता येत नाही. ठीक आहे. सो टाईपस्क्रिप्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की प्रत्येक व्हेरिएबलला एक टाईप असतो आणि तो टाईप पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला कंटिन्यू करणं अपेक्षित असतं. आता इथं ए वरती कर्सर नेला तर ए त्याने नंबर हे दाखवलं. हां, सो हे इम्प्लिसिट टाईप चेकिंग आहे की इथं आपलं टाईपस्क्रिप्टचं ॲप्लिकेशन काय चेक करतंय की कुठली व्हॅल्यू त्याच्यात स्टोर्ड आहे त्यानुसार तो टाईप इन्फर करत आहे, म्हणजे स्वतः शोधून काढत आहे. पण आपल्याला टाईप इन्फरन्स नको असेल तर आपण याला मॅन्युअली काय करू शकतो, टाईप सेट करू शकतो. सो ए कोलन स्पेस नंबर असं आपण त्याला काय करू शकतो, स्पेसिफिकली आपण टाईप देऊ शकतो. तसंच लेट बी आपण त्याला स्ट्रिंग असाइन केला, हॅलो. लेट सी हे आपण बुलियन केलं आणि त्याला ट्रू केलं. आता जर सी मध्ये मी 10 केलं तर तो एरर देईल, कारण सी काय आहे, बुलियन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही नंबर स्टोअर करू शकत नाही. आता जर ही मी फाईल कन्वर्ट केली tsc app.ts तर इथं आपली app.js जी बनलेली आहे त्याच्यामध्ये कोड जावास्क्रिप्टचाच येतो. ठीक आहे. सो तसा काहीच इश्यू येत नाही. म्हणजे app.ts मध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी पहिल्यांदा म्हणजे मी एक्सप्लिसिट टाईप चेकिंग करायच्या आधी आपला नॉर्मलच जावास्क्रिप्टचा कोड होता, काहीच फरक नव्हता, पण विथ टाईप चेकिंग होतं. पण आता जर मी index.js मध्ये इथं लेट ए कोलन नंबर म्हटलं तर हे चालणार नाही, कारण index.js ही जावास्क्रिप्ट फाईल आहे आणि कोलन नंबर हे टाईपस्क्रिप्ट स्पेसिफिक आहे, त्यामुळे हे आपल्याला रन करताना एरर देईल. त्यामुळे जे टाईपस्क्रिप्ट स्पेसिफिक आहे ते जावास्क्रिप्टमध्ये चालणार नाही, मात्र जे जावास्क्रिप्ट आहे ते सगळं टाईपस्क्रिप्टमध्ये चालेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, टाईपस्क्रिप्टचे बेसिक्स पाहिलेले आहेत. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आता टाईपस्क्रिप्टचे आपण काही पुढचे कन्सेप्ट बघूया. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.